हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपण चाललोय सध्या घरी आणि आपण आलो डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर. डिझेल अवेलेबल नाही आहे का शॉर्टेज आहे? आता जे काही युद्ध चालू आहे त्याचं काही कारण आहे का, किंवा हे आर्टिफिशियल टंचाई पण तयार करू शकतात? बघू आपल्याला इथे डिझेल भेटतं का. आता मागच्या 2 पेट्रोल पंपावर गेलो तर गर्दी तर अशीच होती. भारत ऊर्जा क्षेत्रात खरंच स्वतंत्र आहे का? हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे. भारताला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली, पण आपण अजूनही पेट्रोल, डिझेल, LPGसाठी दुसऱ्या देशावर डिपेंडंट का आहोत? इमॅजिन करा, उद्या जर ऑइल सप्लाय बंद झाली तर तुमची बाईक, कार, शेती, ट्रान्सपोर्ट, डेली लाईफ काय होईल? आज आपण फॅक्ट्स, रिॲलिटी आणि फ्युचर सगळं डीपमध्ये समजून घेणार आहोत. आत्ता सध्या मिडल ईस्टमध्ये वॉरची परिस्थिती झालेली आहे, युद्धजनक परिस्थिती तयार झालेली आहे. सुरुवातीला एक हार्ड ट्रूथ: भारत जवळपास 80 ते 85% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट करणं म्हणजे काय? आपण दुसऱ्या देशातून आपल्या देशात आणतो आणि एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून बाहेर पाठवतो. तर आपण जे क्रूड ऑइल आहे ते इम्पोर्ट करतो. 85% म्हणजे जवळजवळ पूर्णच 15% काय करतो? म्हणजेच मिडल ईस्टमध्ये युद्ध झालं, इंडियामध्ये पेट्रोल महाग, डिझेल महाग आणि डॉलरची किंमत वाढत जाणार आणि आपलं इम्पोर्ट बिल वाढत जाणार. ठीक आहे, तर कंट्रोल आपल्या हातात नाही आहे. हे खरं ट्रूथ आहे, ही रिॲलिटी आहे, ही आपल्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आपल्याकडे स्टॅटिस्टिक रिझर्व आहेत का काही, पण ते पण लिमिटेड आहे. त्यानंतर मग सिच्युएशन 6 महिने चालली तर त्यावर आपल्यावर काय उपाययोजना आहे? आपल्याकडे किती रिझर्व म्हणजे साठा आहे? तर मागच्या महिन्यात एक न्यूज आली होती की आपल्याकडे सध्या 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा रिझर्व साठा आहे. आणि हे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती 6 महिने चालली तर मग ट्रक थांबतील, सप्लाय चेन डिस्टर्ब होईल, महागाई वाढेल आणि डेली लाईफ इम्पॅक्ट होईल सगळ्यांचीच, आपली एकट्याची नाही. किंवा फक्त ट्रक थांबले म्हणून ट्रकवाल्यांची लाईफ नाही, तर आपल्या सगळ्या भारताची लाईफ, डेली लाईफ इम्पॅक्ट होईल. म्हणजेच एनर्जी म्हणजेच फक्त पेट्रोल नाही, तर एनर्जी म्हणजे इकॉनॉमी आहे. पण चूक फक्त सरकारची आहे का? तर नाही, आपलीसुद्धा आहे. त्याच्यावर काही रूमर्स, काही न्यूज, फेक न्यूज आली तुमच्या व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, तर आपल्याला काय येते? फेक न्यूज येते. फ्यूल कमी पडणार किंवा डिझेल भेटणार नाही किंवा पेट्रोल भेटणार नाही. ठीक आहे, मागच्या महिन्यात पण असंच केलं लोकांनी. ज्याला 1 लिटर लागतो तो 10 लिटर भरतो. सध्या मी पेट्रोल पंपावर गेलो तर तिथं त्यांनी काय 1,500च डिझेल दिलं आणि स्कूटीवाल्यांना 200 रुपयाचं वाटतं. तर त्याच्यात आपल्या सामान्य पीपलनी काय केलं? त्याला जेव्हा रोज 1 लिटरची पेट्रोलची गरज आहे, त्यांनी 10 लिटर भरलं आणि घरी जाऊन वेगळ्या बॉटलमध्ये पण स्टोअर करायला सुरुवात केली. तर याने काय होती? पॅनिक बाईंग सुरू होती. ठीक आहे, आणि पेट्रोल पंपवर लाईन, त्याच्यानंतर सिस्टम फेल होत नाही यामुळे. तर पब्लिक रिॲक्शन सिस्टम फेल असते आणि रिस्पॉन्सिबल सिटिझन असणं हे पण एक एनर्जी सिक्युरिटीचाच भाग आहे. ठीक आहे, सिटीमध्ये ॲटलिस्ट आपण स्कूटी किंवा थोडं एखाद्या छोट्याच ठिकाणी किंवा कमी अंतरात जायचं असेल तर तिथं आपण पायी गेलं पाहिजे किंवा मग स्कूटीने यूज केलं पाहिजे किंवा बाईक यूज केली पाहिजे. तिथं आपण 4 व्हीलर नाही नेली पाहिजे. तर हे एक रिस्पॉन्सिबल सिटिझन असणं हे पण एक एनर्जी सिक्युरिटीचाच भाग आहे. आता याच्यामधलं सायन्स काय आहे बिहाइंड द फ्यूल? तर आता सिम्पल सायन्स समजून घेऊ आपण.
क्रूड ऑइल म्हणजे रॉ मटेरियल. क्रूड ऑइल जसं आपण बाहेरच्या देशातून विकत घेतो ते डायरेक्ट आपण गाडीमध्ये टाकत नाही किंवा आपण ते डायरेक्टली यूज करू शकत नाही. ठीक आहे, ते जातं रिफायनरीमध्ये फॉर प्रोसेसिंगसाठी. ठीक आहे, प्रोसेसिंगसाठी रिफायनरीमध्ये जातं. तिथून त्याला हीट, डिस्टिलायझेशन, सेपरेशन, केमिकल प्रोसेसिंग आणि त्यानंतर होतं त्यातून तयार पेट्रोल, नंतर LPG, ॲव्हिएशन फ्युएल, लुब्रिकंट्स. मेन पॉईंट म्हणजे क्रूड ऑइल हा आहे लिमिटेड, जो की आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो किंवा विकत घेतो. ठीक आहे, म्हणून पेट्रोलियम इंजिनिअरिंग काय करतं, त्याचं क्रूड ऑइलमधून जास्तीत जास्त युजफुल प्रोडक्ट बाहेर काढते आणि त्याचं इफिशियन्सी वाढवते आणि वेस्ट कमी करते. म्हणजेच मॅजिक नाही आहे हे सगळं काही, हे स्मार्ट युटिलायझेशन आहे त्या क्रूड ऑइलचं. त्यानंतर अजून एक दुसरा पार्ट आता ह्या इथेनॉल मिक्सिंग किंवा इथेनॉलयुक्त पेट्रोल डिझेल. आता एक शब्द खूप ऐकला असेल E20, E27, याबद्दल पण आपण रील बनवलेली आहे. हे आहे इथेनॉल ब्लेंडिंग. इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय, E20 म्हणजे काय, तर 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. डबल E27 म्हणजे काय, तर E27 म्हणजे 27 इथेनॉल, 27 इथेनॉल तर 73 पेट्रोल. ठीक आहे, मग इथेनॉल कुठून येते, इथेनॉल येतं आपलं शुगर केन, मोलॅसेस, ग्रेन, जी काय मळी, जे आपण साखर कारखान्याजवळून कधी गेलो तर एक असा उग्र वास येतो, ती मळी असते. त्याला पुन्हा प्रोसेस, फर्मेंटेशन, डिस्टिलेशन, ब्लेंडिंग. मग याचा सगळ्यांचा फायदा काय, तर आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट कमी करणार आणि पोल्युशन कमी करणार आणि फार्मरची इन्कम वाढवण्याचा त्यामधला आपला सगळ्यात मोठा उद्देश. पण एक मिथ क्लिअर करू पहिले, फ्युएल क्वांटिटी वाढवत नाही आपण, पेट्रोल रिप्लेस होतं फक्त. हा डिफरन्स समजून घ्या. पेट्रोल तर आपल्याला विकत घ्यावंच लागणार, इम्पोर्ट करावंच लागणार आहे. त्यामध्ये इथेनॉल मिक्स करून पण ते पूर्णपणे गाडीत नाही टाकू शकत आपण, पूर्ण इथेनॉल नाही टाकू शकत, त्याला पेट्रोलची गरज लागतेच. त्यानंतर आता रिअल प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये, आता बिगेस्ट रिॲलिटी आहे, इंडियाकडे आयडियाज खूप कमी आहेत का, नाही. पॉलिसी कमी आहे नाही, ते पॉलिसी पण भरपूर आहे, टार्गेट्स पण आहेत, पण प्रॉब्लेम कुठे आहे, मग प्रॉब्लेम आहे इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी. ठीक आहे, तर ब्लेंडिंग एव्हरीवेअर नाही, सप्लाय चेन वीक आहे, स्टोरेज वीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर इनकम्प्लीट आहे आपल्याकडे सध्या. ठीक आहे, आपले टार्गेट तर खूप मोठे मोठे आहे, पण आपल्याकडे अजून इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही. म्हणजे पेपरवर आपण सगळं स्ट्रॉंग आहे, ग्राउंडवर एकदम स्लो आहे. ठीक आहे, आपण दरवर्षी बजेटमध्ये या गोष्टीवर घोषणा करतो, बिल पास करतो की आपण आता इथेनॉल ब्लेंडिंग करणार, त्यानंतर शेतकऱ्यांचं इन्कम वाढवणार, पण हे ग्राउंड लेवलवर काही होत नाही याचं. ठीक आहे, सिस्टममध्ये गॅप आहे. लोक म्हणतील EV व्हेकल्स, EV म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स येतील, सगळं सॉल्व्ह होईल. तुम्हाला वाटतं की हे सगळं सॉल्व्ह होईल? हो, फ्युचर EV आहे, पण चार्जिंग स्टेशन किती आहेत, बॅटरी कॉस्ट किती आहे, आज आपण याचा विचार करतो का? इलेक्ट्रिसिटी सोर्स क्लीन आहे का, सोलार आहे, वाइंड आहे म्हणजे पवन ऊर्जा, हायड्रोजन येतं आहे, फ्युचर ब्राईट आहे, पण ट्रान्झिशन स्लो आहे. आताच आपण समृद्धीवर प्रवास करतो तर आपल्याला किती चार्जिंग स्टेशन बघायला मिळतात, सगळे बंदच मिळतात. ठीक आहे, तर आपण याचा पण एक व्हिडिओ बनवू, किती चार्जिंग स्टेशन आपल्याकडे अवेलेबल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे का. आज आपण EV गाडी घ्यायची आणि तिचं चार्जिंग स्टेशन नाही भेटायचं रोडवर, मग किती मोठा प्रॉब्लेम हा. मग एक फायनल क्वेश्चन आहे, भारत खरंच इंडिपेंडेंट आहे का? पॉलिटिकल फ्रीडम आहे, पण एनर्जी फ्रीडम अजूनही इनकम्प्लीट आहे आपलं. मग यावर सोल्युशन काय आहे? टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिन्युएबल, रिस्पॉन्सिबल सिटीजन आणि त्यानंतर हे सगळ्या गोष्टी. क्रूड ऑइल बाहेरून येतं, पण फ्युचर आपल्या हातात आहे.
तर आपल्या हातात काय आहे, तर एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून त्या सोर्सेसचा वापर योग्य प्रमाणे केला पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. इंडिया एनर्जी इंडिपेंडंट होऊ शकतो का? तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू गाईज.